समोरचा व्यक्ती आपल्यावर प्रेम करतोय की आपल्यावर फक्त टाइमपास करतोय हे कसं ओळखायचं? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अशी लक्षणं सांगणार आहे, त्यावरून तुमच्या लक्षात येईल. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी किती वेळ काढतोय. आता ठीक आहे, 24 तासापैकी 24 तास तर आपल्यासाठी देऊ शकत नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण दिवसभरात तो तुमच्याकडे लक्षच देत नसेल, तुमच्यासाठी अजिबात वेळ काढत नसेल, किंवा तुम्हाला जर कधी मदत लागली, कधी इमर्जन्सी काहीतरी गरज पडली आणि तो जर तुमच्या मदतीला उभाच राहत नसेल, तुमच्यासाठी वेळच काढत नसेल, तर समजून जावा तो फक्त टाइमपास करत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या नात्याबद्दल भविष्यामध्ये काय विचार केलेला आहे. म्हणजे बघा, आता तुम्ही एकमेकांवर प्रेम करताय, पुढे जाऊन तुमचं नातं काय, म्हणजे तुम्ही लग्न करणार आहात किंवा नाही, का आपलं फक्त टाइमपास करताय. आणि तुम्ही जर तुमच्या नात्याबद्दल त्याला विचारलं तर तो सांगणार जाऊ दे, ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला बघू, असू दे, आपण करू नंतर लग्न, असं जर तुम्हाला टोलवाटोलवीचं उत्तर देत असेल तर ते सुद्धा समजून जावा की तो फक्त एक टाइमपास आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं प्रेम लपवून ठेवणं. तर म्हणजे घरापासून त्याच्या तुमचं प्रेम लपवून ठेवत असेल, किंवा बाहेरच्या जगापासून, म्हणजे कुणाला कळून देऊ नको, फक्त आपल्या दोघांच्या पर्यंतच राहिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एकमेकांवर प्रेम करताय हे अजिबात कुणाला कळलं नाही पाहिजे, फक्त दोघांच्या पुरतच राहिलं पाहिजे. म्हणजे तुमचं प्रेम त्याला लपवून ठेवायचंय, ते चार चौघात सांगायचं नाहीये. चौथी गोष्ट म्हणजे असुरक्षिततेची भावना. जेव्हा तुम्ही त्याच्या सोबत असता त्यावेळी तुम्हाला असं सुरक्षितच वाटत नाही, सारखं सातत्याने दडपण आल्यासारखं, भीती, एका प्रकारची मनामध्ये अशी घबराट तयार होत असेल तर समजून जावा की म्हणजे तुमची कुठेतरी फसवणूक चालली, तुम्हाला सुरक्षित वाटत नाही. कारण खरं प्रेम हे सुरक्षितता, सगळ्यात आपल्याला सुरक्षितता देत असतं. चौथी गोष्ट म्हणजे फक्त तुम्हाला कामापुरता कॉल करणे. दिवसभर तुम्ही काय करताय, कुठे हे त्यांना काहीच माहिती नसतं, किंवा त्यांना काही फरक पडत नाही. हा ठीक आहे, आता 24 तास तर फोनवर बोलू शकत नाही हे सगळ्यांना माहिती आहे, पण बाबा दिवसभरात एका मिनिटाचा तरी कॉल करू शकतो, किंवा एका मिनिटाचा मेसेज तरी तुम्हाला करू शकतो, तुमची काळजी म्हणजे चौकशी तरी करू शकतो. असलं काहीच होत नाही. ज्या वेळेला त्याला गरज पडेल त्यावेळेला तो कॉल करणार, किंवा दिवसातून एखादाच कॉल करणार, आणि तुम्हाला सतत सांगणार नाही मी तुझ्यावर प्रेम करतोय. म्हणजे फक्त टाइमपास चाललेलं असतं, असंही नातं असतं. त्यामुळे अशा नात्यांपासून आजच सावध व्हा. पाचवी गोष्ट म्हणजे तुमच्या भावना समजून घेणं. तुम्ही ज्या वेळेला म्हणजे तुम्हाला काहीतरी त्रास होतोय, तुम्हाला काहीतरी दुःख सांगायचंय, किंवा तुम्हाला काहीतरी असं त्यांना मनापासून सांगायचंय, त्यावेळेला ते तुम्हाला समजून घेत नाही. हा ठीक आहे, चल जाऊ दे, असं काहीतरी म्हणून तुमच्या म्हणजे तुम्ही जरी हसत असला किंवा रडत असला तरी त्यांना काही फरक पडत नाही. तुमच्या मनातील भावना तुम्ही त्यांना एवढं प्रेमानं सांगतायत, त्यांना त्याची काही किंमत नाही, ते तुमची मस्करी करतायत किंवा चेष्टा करतायत, तर समजून जावा अशी लोक फक्त टाइमपास चाललेला आहे, तुमच्यावर मनापासून प्रेम करत नाही. यानंतर सातवी गोष्ट येते तुमच्या रडण्या पाठीमागचं कारण. जर तुम्ही का रडताय हे समोरच्या व्यक्तीला माहित नाही, आणि तुम्ही जर वारंवार सांगताय तुम्ही कशासाठी रडताय, तरी सुद्धा तो तुम्हाला हा काही नाही, तुझे खोटे अश्रू आहेत, तू टाइमपास म्हणून रडते, तुला रडायची सवय, असं काहीतरी बोलत असेल तर ते सुद्धा म्हणजे एखादी स्त्री आपल्यासाठी एवढं रडते हे जर त्याला कळतच नसेल तर ते खोटंच प्रेम, म्हणजे तो फक्त टाइमपास चाललेला असणार ना. त्यामुळे ना तुमच्यावर कोण खरं प्रेम करते की फक्त टाइमपास करते हे पहिल्यांदा जाणून घ्या. कारण ना हल्ली कसं झालंय, तुम्ही तर प्रेम करता, आपण म्हणतो जाऊ दे पुढे जाऊन लग्न होईल, ह्या हेतून हल्ली प्रेम केलं जातं. पण जर ह्या गोष्टी जर त्यातून दिसत असतील की तुम्हाला सुरक्षित वाटत नसेल, तुमच्या म्हणजे त्यांच्या गरजेपुरता तुम्हाला कॉल मेसेज केला जाईल, किंवा कधीतरी तुमच्यासाठी वेळ दिला जाईल, सारखा वेळ नसेल, कधीतरी हा काम असतात सगळ्यांना ती माहिती आहे, पण कधीतरी वेळ दिला जाईल, किंवा तुमच्या भावनाच समजून घेतल्या नाहीत, किंवा तुमच्या डोळ्यात सारखं अश्रू काही ना काहीतरी कारणामुळे तुमच्या डोळ्यात सारखे अश्रू येत असतील, अशी जर कारणं असतील तर समजा, आणि तुमचं नातं लपवलं जाईल जगापासून, घरापासून, सगळ्यांपासून ते लपून छपून करत असतील, आणि जर तुम्ही तुमच्या नात्याबद्दल विचारलं भविष्यात आपलं काय प्लॅनिंग आहे, तर ते हा जाऊ दे, जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू, सोडून दे, असं तसं जर बोलत असेल तर समजून जावा ना तो फक्त एक टाइमपास चाललेला आहे, बाकी खरं प्रेम नाहीये. कारण यातून तुम्ही आजच सावध व्हा. उगाच कसं होणार, तुम्ही गुंतून राहणार आणि पुढच्याला तुमची किंमत नसली तर काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे ना अशी लक्षणं दिसत असतील तर समजून जावा फक्त तुमच्यासोबत टाइमपास चाललेला आहे. हा व्हिडिओ इथंच थांबवते, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.